नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पुण्याच्या एका प्रसिद्ध ठिकाणी, श्री पाताळेश्वर मंदिर किंवा याला श्री पाताळेश्वर गुफासुद्धा म्हटले जाते. हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे. या मंदिराचा उल्लेख गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा केलेला आहे. ॲड्रेस मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. पुण्याचं हे पाताळेश्वर गुफा 8व्या शतकातील एकाच खडकातून कोरलेले एक प्राचीन मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे. तुम्ही बघू शकता, हा गोलाकार जो आहे तो नंदी मंडप आहे. सध्या हे नंदी मंडप जे आहे ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे, कारण हे कोसळण्याची शक्यता आहे. नंतर याला रिकन्स्ट्रक्शन करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे हे नंदी मंडप आहे. आत जाण्याची परवानगी नाही आहे. तर आता आपण समोरच मंदिरात जाऊया. तर अशा प्रकारे हा मंदिर आतून असे दिसते. हा मंदिराचा आतला भाग आहे. या मंदिराला पांचाळेश्वर किंवा भांबुर्डे पांडव गुफा सुद्धा म्हटले जाते. या मंदिरात गणेश मूर्ती, श्री महालक्ष्मी देवींची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि राम लक्ष्मण सीताजींची मूर्ती सुद्धा आहे. तर अशा प्रकारे हे शिवलिंग आहे. हे पांचाळेश्वर शिवलिंग आहे. तर या मंदिरात शहराच्या गजबजाटीतून बाहेर पडून शांततेत तुम्हाला वेळ घालवता येईल. मंदिराभोवती एक शांत आणि सुंदर बाग आहे. तिथेही तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर आतून कसं दिसतं. इथे नंदी महाराज आहेत. इथे गणपतीजींची मूर्ती आहे. इथे तुम्ही हनुमानजींचे दर्शन सुद्धा घेऊ शकता. आणि समोरच श्री राम लक्ष्मण सीता यांची सुद्धा मूर्ती आहे. तर आता आपण मंदिराच्या आतल्या बाजूनेच प्रदक्षिणा सुद्धा घालू शकतो. तर तुम्ही बघू शकता, हे खूप जुनं मंदिर आहे. 8व्या शतकात बांधले गेलेलं हे मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर आहे. जर पुण्यात तुम्ही आलात तर पाताळेश्वर मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. खूप जुनं आहे, पण खूपच बघण्यासारखं हे मंदिर आहे. इथे श्री महालक्ष्मी देवींची मूर्ती आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि पुढचा भाग नक्की बघा.